स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर सकाळी आलतो मी कारखान्यावर आलो होतो. पप्पाला जायचं होतं नगरला. तर त्यांना सोडलं वगैरे मित्रांनो, बसमध्ये बसवून दिलं आणि आपल्या कामानिमित्तच हिंडतोय. बघा मित्रांनो, इथं गाड्या बघायला आलो होतो दोन. कसं विकायला गाड्या आहे मित्रांनो, आहे का नाही. आपण खरेदी विक्री करत असतो. तर बऱ्याच दिवसाचं इथं आलो नव्हतं मित्रांनो. पलीकडे HP चा पेट्रोल पंप इथं मिसळ वगैरे भेटत. समोरच हायवे रोड आहे मित्रांनो, पलीकडे शाळा आहे रोडच्या. हो नगर आपलं मनमाड हायवे मित्रांनो. बघा भरता वाहत असतो बरं का. जास्त करून आहे ना, गाड्यांची इतकी वाहतूक असते ना या रोडला मित्रांनो. खूप अवघड असतं या रोडला, आणि त्याच्यामध्ये रस्ता पण इतका खराब आहे ना. तिथं आपली गाडी लावली आणि आज कसं आहे मित्रांनो, त्यांना सोडून आणि म्हटलं घरी थोडं काम होतं. म्हणजे कसं आहे, मम्मीचं पापडाचंच नियोजन आहे. पण कसं आहे, आता मी घरी असलो ना तर तिला मदत करावी लागते. नाही तर पोराला नाही तर शिवांशला घेऊन बसावं लागतं. आणि तो असा आहे मित्रांनो, ते कामात जा असले ना, हे वड ते वड त्याचं तेच चालतंय. तर आपण इथं उरकलंय मित्रांनो आपलं. निघू. गाड्या बघा किती, एक पिकअप बोलेरो आहे. तिथं माझी गाडी उभी केली. तर चला मित्रांनो, मग निघू आपण घरी, आहे का नाही. लवकरात लवकर जाऊ, त्यांना थोडीफार मदत करू. मित्रांनो आता घरी येऊन बसलोय, कारण की जेवण वगैरे झालं. पप्पाला सोडलं ना, कसं तिथं पण सुट्टी होती मित्रांनो, शिवजयंती असल्यामुळं, आहे का नाही. तर ते पण निघालेत, येतील कारखान्यावर. मग बघू ओवी हॉटेलपाशी येतात की कारखान्यावर येतात. जिथं उतरतील तिथं त्यांना घ्यायला जावं लागेल आपल्याला. तोपर्यंत आराम करू आपण. आणि शिवांशन सगळे बाहेर बसले, त्या मामी ते आलेत आपल्या शेजारच्या, बसलेत बाहेर गप्पा वगैरे चाललेत, आणि मी बसलो घरामध्ये, आहे का नाही. तर पापड करायचे होते मित्रांनो आज मम्मीला, पण कॅन्सल केले कारण की मला कारखान्यावर यायला टाईम झाला. त्याच्यामुळं शांत बसून घेतला, आहे का नाही. म्हटलं उद्या का होईना करू, म्हटलं आपण, आहे का नाही. तर कसं आहे आता, थोडाफार आराम करावा. कारण की आता ऊन जसं पडत चाललंय ना मित्रांनो, तसं आपल्याला पण कंटाळा यायला लागला बाहेर जायला. काम आहेत बरं का, पण काय असेल ते फोनवरच मॅनेज होतं. कारण की पार्टी आली तर जायचं आपण ना, तर ते येऊन आपल्याला वेटिंगला ठेवतात. कसं काय, आपण पण तिथं जाऊन बसायचं नुसतं त्यांची वाट बघत, ते पण योग्य नाही. थोडा आराम करू मित्रांनो. फोन आला तर जावं लागेल त्यांना घ्यायला. मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजलेत, कारण की अंधार पण पडलाय. आणि आत्ताच मी गावातून आलो, कारण की थोडं कामानिमित्तच गेलो होतो. कामानिमित्त म्हणजे पप्पालाच घेऊन गेलो मित्रांनो. तर बघा गावातून काय आणलंय. हे गावाचा कट्टा आणलाय मित्रांनो. हे बघा नुसतं 30 किलोचा कट्टा आहे मित्रांनो. आणि विषय काय झाला, मी मागं आणला होता 30 किलोचा कट्टा. म्हणजे गहू नाही ह्या टायमिंगला लवकरच संपून गेले. आपण आहे ना, डायरेक्ट शेतकऱ्याकडून गहू घेत असतो. आपल्याला काय शेती वगैरे नाही. हाय ते आता काय, ते आत्ताच घेतलंय, मग अजून इथून पुढून काय पिकल ते आपलं. तर असंच घेतला मित्रांनो दुकानामध्ये. म्हणजे चांगले पैसे पण दिले त्याला. आणि ते गहू इतका खराब निघाला ना, चपातीने एकदम बेकार होत होती. दुकानात देखील फसवणूक होत असेल, गावातल्या गावात झाली बरं का आमची. मग या टायमिंगला मी काय केलं, त्या दुकानात गेलोच नाही. म्हटलं नकोच इथं. दोनदा गेलो मी त्याच्यावर, तेव्हा देखील तसंच झालं. म्हटलं नको जाता, आपण दुकानच बदलू. दुकान बदललं मित्रांनो. ह्यो कट्टा आणला. ह्यो कट्टा एकदम भारी बरं का. आता वरून तर का भारी दिसतोय, पण आता मध्ये कसं तांदूळ आपलं गहू निघतो काय माहीत, आहे का नाही. आणि तो दुकानदार म्हणत होता काय येऊ मध्य प्रदेशचा गहू, तो काय महाराष्ट्रातला नाही आहे. तर बघू ट्राय करून बघू, त्याच्यानंतरच कळेल क्वालिटी कशी आहे काय, आहे की नाही. तर आज मामीने ना भुट्टे आणले, म्हणजे मकाचे कणस. तर ते चालू म्हणजे उकळायचं. पलीकडे प्रोग्राम चालायचे किचनमध्ये. आपण तोंड हातपाय फ्रेश वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर खाऊ, आहे की नाही, दोन्ही गुड्डे. आता मित्रांनो फ्रेश वगैरे झालं, तोंड हातपाय धुतलं. आणि मित्रांनो चांगला गुट्टा खाल्ला, कारण की बऱ्याच दिवसापासून खाल्लाच नव्हता. आणि आणला होता मामीने, त्यांनी दिले होते. मग मस्तपैकी त्याला मिठातल्या पाण्यामध्ये उकळून वगैरे खाल्ले ना, ते चवदार जे असतं आणि त्याचं पाणी जर पिलं ना, एकदम भारी लागतं मित्रांनो. गुट्टा म्हणजे कणीस मित्रांनो, आहे की नाही, कणीसच खाल्लं. तर मित्रांनो कसं आहे, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा ना. करा. सर्वांना जय दिवशी, शुभरात्र. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. बघा पाठीमागं आलाय, कारण की शिवांश हे पलीकडे, ह्या बघा दरवाजा लावून घेतला हा. नंतर तो डायरेक्ट इकडे पळत येतो आणि इकडे पायरींवर चढायचा प्रयत्न करतो. कसं समोर आहे ना, अंधार आहे एकदम. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.